आज मला बाय वन गेट वन साडी मिळेल हे मी इमॅजिनही केलं नव्हतं. झालं काय ते सांगते, पण त्याआधी मी इथे आले होते पुण्यामध्ये मला बरंचसं काम होतं. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की ताई तू कुठे शिफ्ट झाली? तर मी शिफ्ट झाली सातारा वाईमध्ये, आणि पुण्यामध्ये माझे आई वडील राहतात, बाकीचे रिलेटिव्ह राहतात, त्यामुळे मी पुण्यात कधीतरी चक्कर मारते. आणि यावेळेस आले होते स्पेशली खरेदीसाठी, आणि दिवाळीची खरेदी सुद्धा आताच करून घ्यावं म्हटलं, कारण दसऱ्यानंतर जर तुळशीबागेत गेलं तर तुळशीबागेत भयंकर गर्दी असते, पाहिजे तशी खरेदी करता येणार नाही. आणि मी आले होते इकडे तुळशीबागेतल्या एका ज्वेलरी शॉपमध्ये, आणि इकडे सेट इतके सुंदर दिसत होते, ट्रेडिशनल वेअर होते, फॅन्सी होते, मंगळसूत्र सुद्धा खूप छान होते. माझी खरेदी झाल्यानंतर माऊसाठी हे 2 फ्रॉक पाहिले, मला ते थोडेसे छान वाटले म्हणून मी ते सुद्धा तिला घेतले. त्यानंतर गेले होते माऊसाठी क्लिप, क्लचर आणि नथ पाहण्यासाठी, ते सुद्धा घेतलं. आणि फायनली आले मी माझ्या आवडत्या ठिकाणी, म्हणजेच मी साडीच्या शॉपमध्ये आले होते. आणि इकडे आले आणि मी रिकामी हाताने जाईन असं कधी होणारच नाहीये, त्यामुळे मला जी साडी आवडली ती तर मी घेतलीच, पण माऊच्या पप्पांना सुद्धा एक साडी इकडे खूप जास्त आवडली, मग ती सुद्धा घेतली. आणि अशा मी मला आवडलेल्या 2 आणि यांना आवडलेल्या 2 अशा 4 साड्या मी जाताना घेऊन गेले. माझ्याकडे साडी नाही असं म्हणणारी मी घरी आल्यावर डिगभर साड्यांचा ढिगारा काढून बसले होते. पटकन जेवण केलं आणि असं संपवलं मी माझा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं?